जागतिक महिला दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथील नगर परिषद सभागृहात महिलांच्या स्वयंरोजगारासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन। या कार्यक्रमात 300 ते 400 महिलांचा सहभाग। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील बचत गटांच्या महिलांकरता डिजिटल व आर्थिक साक्षरता, प्रजनन आरोग्य व स्वच्छता केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व व्यावसायिक सुरक्षाबाबत क्षमता बांधणी तसेच महिला सक्षमीकरणाच्या आजच्या महिलांचे स्थान या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरात नगर परिषदच्या नवनिर्वाचित नगरसेविका तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वैशाली विकास कासारे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा उद्घाटक म्हणून बुलढाणा जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा श्रीमती नंदाताई देवानंदजी कायंदे होत्या। या कार्यक्रमाचे अध्यक्षा या देवगर्जा नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधुरी तुषार शिपणे या होत्या। तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर निकिता प्रवीण सोनुने व प्रिया कृषिकुमार चौधरी मुख्य रोकापाल SBI बँक देवगर्जा या होत्या। सदर कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना ही महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वैशाली विकास कासारे यांची होती। सदर कार्यक्रमास वैशाली विकास कासारे यांच्यासह नमिरा शेख अतिक सभापती शिक्षण समिती, नगरसेविका मीनाताई सुभाष दराडे, नगरसेविका उषा दत्तात्रय गीते, नगरसेविका शीतल अतिश कराट, नगरसेविका रंजना अनिल रामाने, नगरसेविका अलका प्रवीण धन्नावत, नगरसेविका दिशा किशोर खांडेबरा, राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा शुभांगी पाखरे यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता मा जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी नंदाताई कायंदे यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना स्थानिक स्तरावर उपलब्ध साधन सामग्री आणि नागरिकांची मागणी याची सांगड घालून राष्ट्रीयकृत बँकेच्या सहकार्याने स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये समन्वय घडवून आणून त्यांची हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन यामधून अशा बचत गटांना आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये निश्चितच सहकार्य करू असे आश्वासन दिले। यावेळी उपस्थित मार्गदर्शक डॉक्टर निकिता प्रवीण सोनुने यांनी महिलांच्या आरोग्य संदर्भात प्रजनन आरोग्य व स्वच्छता यावर सखोल मोलाचे मार्गदर्शन केले। दुसरे मार्गदर्शक प्रिया कृषिकुमार चौधरी यांनी उपस्थित महिलांना डिजिटल व आर्थिक साक्षरता यावर महत्त्वाचे व सोप्या भाषेत समजेल असे मार्गदर्शन केले। तिसरे मार्गदर्शक राजेंद्र शामराव वानखडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नगर परिषद देवगर्जा यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व व्यावसायिक सुरक्षाबाबत क्षमता बांधणी तसेच महिला सक्षमीकरणाच्या आजच्या महिलांचे स्थान या विषयावर उपस्थित महिलांसोबत संवाद साधून सखोल मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणामध्ये देवगर्जा नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधुरी तुषार शिपणे यांनी व सक्रिय महिला बचत गटांना नगर परिषदचे छोटे मोठे कंत्राट देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल तसेच बचत गटाच्या व्यवसायाकरता नगर परिषदचे आरक्षित असलेले दुकाने व गाळे उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती दिली। त्यानंतर उपस्थित महिलांमध्ये 3 विविध स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये प्रथम स्पर्धेत सहभागी महिलांचे गोल रिंगण करण्यात आले। रुमालाची गाठ बांधून सदर रुमाल संगीताच्या आवाजावर फिरवण्यात आला। संगीत थांबता ज्याच्या हातात रुमाल असेल ती स्पर्धक बाद ठरवण्यात आली। या खेळामध्ये गीता योगेश पिंपळे या विजयी ठरल्या। तर दुसरी स्पर्धा तळ्यात मळ्यात घेण्यात आली। त्यामध्ये आम्रपाली अनिल रत्नपारखे या विजयी झाल्या। तिसरी स्पर्धा डोक्यावर पाण्याची बॉटल ठेवून चालण्याची स्पर्धा होती। यामध्ये रुक्मिणी संतोष फुलझाडे विजयी झाल्या। या सर्व विजेत्या स्पर्धकांना नगर परिषदतर्फे एक साडी भेट म्हणून देण्यात आली। शेवटी नगराध्यक्ष माधुरी शिपणे यांच्याकडून उपस्थित सर्व महिलांना नावाच्या चिठ्ठ्या तयार करून त्यामधून एक नशीबवान महिलेची चिठ्ठी उचलण्यात आली। या लकी ड्रॉच्या स्पर्धेमध्ये सौ कांताबाई भगवान साळवे या भाग्यवान विजेती ठरल्या। त्यामध्ये त्यांना खास पैठणी साडी भेट देण्यात आली आणि सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जवळपास 350 ते 400 महिलांना नगर परिषदतर्फे एक मसाला डब्बा म्हणून भेट देण्यात आला।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन व विविध स्पर्धेचे संचालन नगर परिषदच्या समुदाय संघटिका माधुरी जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी समुदाय संसाधन व्यक्ती लक्ष्मी तिडके, कोमल पाटोळे तसेच शहर स्तर संघाच्या अध्यक्षा रेणुका बांडे, सचिव गीता नायर, सदस्या ललिता पावले, द्वारका म्हस्के, लता धावणे, जनाबाई माने, शीतल खोडके आणि नगर परिषदचे कर्मचारी आकाश खरात, विनोद विधाते, जया ससाने व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. गजानन चोपडे, तालुका प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज, महाराष्ट्र.